वेलकम स्टुडंट्स. एक्सरसाइज 3.5 त्यातले आपले राहिलेले शेवटचे आता 3 प्रॉब्लेम आपण पाहणार आहोत. क्वेश्चन नंबर 6, 7 आणि 8 हे टॅन आणि कॉटशी रिलेटेडचा टाईप आहे, पण हा फार सोपा टाईप आहे. फार म्हणजे फार सोपे प्रॉब्लेम आहे. फक्त ह्याची सुरुवात फक्त थोडीशी वेगळी असते. म्हणजे आपण LHS RHS असं याच्यात काही येत नाही. डायरेक्ट शो दॅटची जी टर्म आहे ती ह्याच्यामध्ये प्रूव्ह करता येते. बघा, 6th क्वेश्चन मध्ये तुम्हाला काय ते प्रूव्ह करायचं. क्वेश्चन वाचून बघितला. tan a/2 into tan b/2 plus tan b/2 into tan c/2 plus tan c/2 into tan a/2 equals 1 प्रूव्ह करायचे. जे प्रूव्ह करायचे ते इथे मी लिहून ठेवतो आधी. बघा, सगळ्या प्रॉब्लेम लिहून ठेवतो. सुरुवात tan a/2 आहे ना, into tan b/2 plus into tan c/2 plus c/2 into a/2 असेल. इज इक्वल टू 1 हे आपल्याला प्रूव्ह करायचे. बघ काय करायचं बघ लक्षात. याची सुरुवात कशी आहे. इन ट्रायंगल ABC असं वरती म्हणलेलंच आहे बघा. अगदी सुरुवातीला जिथं आपला एक्सरसाइज स्टार्ट झालाय तिथं इन ट्रायंगल ABC a plus b plus c equals पाय बघायला मिळालं का तुम्हाला. a plus b त्यांना सुरुवात करायची. इन ट्रायंगल ABC a plus b plus c equals पाय. आता यातले जे अँगल आहेत ते सगळे हाफ अँगल आहेत, त्यामुळे सगळ्याला 2 ने डिवाइड करून घ्यायचं. therefore a/2 plus b/2 plus c/2 equals pi/2. आता त्यातली ही स्टेप महत्वाची. कोणताही आपला एक अँगल तुम्हाला हवा तो ट्रान्सफर करायचा पलीकडे. a/2 plus b/2 RHS pi/2 minus c/2. आता दोन्हीकडे tan रेशो घ्यायचे. tan of a/2 plus b/2 equals tan of pi/2 minus c/2. tan of अल्फा प्लस बीटाचा फॉर्म्युला एकदा सगळ्यांनी बघून घ्या. हो तर मी हे लिहितोय का. tan of अल्फा प्लस बीटा tan अल्फा प्लस tan बीटा अपॉन 1 मायनस tan अल्फा tan बीटा. हा फॉर्म्युला इथे अप्लाय करायचा डाव्या साईडला. सांगा tan ऑफ अल्फा प्लस बीटा. tan अल्फा प्लस tan बीटा अपॉन 1 मायनस tan अल्फा इंटू tan बीटा. RHS tan ऑफ 90 मायनस थीटा आहे. pi/2 म्हणजे 90 आणि हा थीटा. tan ऑफ 90 मायनस थीटा म्हणजे cot थीटा. cot pi/2 cot c/2 सॉरी cot c/2. tan ऑफ 90 मायनस थीटा म्हणजे cot थीटा. पुढच्या स्टेप मध्ये हा पार्ट आहे याला 1/tan मध्ये कन्वर्ट करा. tan a/2 plus tan b/2 upon 1 minus tan a/2 into tan b/2 equals 1 upon tan c/2. ही टर्म इथे आणि ही टर्म इकडे ट्रान्सफर करायची. पुढच्या स्टेप मी इथे ते कंटिन्यू करतो. हे याला मल्टिप्लाय करायचं. बघा tan c/2 इंटू ब्रॅकेट हा पार्ट tan a/2 प्लस tan डिनॉमिनेटरचा पार्ट इकडे ट्रान्सफर करा. त्याला इंटू 1 करा म्हणजे 1 मायनस ब्रॅकेट ओपन करायचं.
त्याचं मल्टिप्लिकेशन बघा. ह्याने याला मल्टिप्लाय केलं, tan a/2 इंटू tan c/2, किंवा हा सिक्वेन्स c/2 a/2 आहे तसाच ठेवूया आपण. tan c/2 इंटू tan a/2 प्लस याला मल्टिप्लाय tan b/2 इंटू tan c/2. RHS 1 minus tan a/2 इंटू tan b/2 as it is. आता हे मायनस मधली जी टर्म आहे ना ती LHS म्हणून प्लस करा. हे आधी मी LHS मध्ये आणले, म्हणजे tan a/2 इंटू tan b/2 LHS मध्ये आणले, प्लस हे लिहितो आपण tan b/2 इंटू tan c/2, मग हे लिहितो प्लस tan c/2 इंटू tan a/2 आणि इक्वल्स RHS मध्ये फक्त 1 शिल्लक राहिला, फक्त 1. बघा आला का बघा, हेन्स रिझल्ट हा तुमचा रिझल्ट. रोज एकदा चेक करून घ्या. झालं सगळ्यांचं? आता याच्यातच मी तुम्हाला त्यातला सेकंड क्वेश्चन दाखवणार आहे. सेम असाच पार्ट आहे, फक्त मी तर वरतीपर्यंत क्वेश्चन आधी चेंज करतो. हा प्रॉब्लेम तुमचा संपला, क्वेश्चन नंबर 6 झाला. आता 7th क्वेश्चन बघायचा आहे. आधी मी प्रॉब्लेम लिहितो, चेक करा प्रॉब्लेम. cot a/2 प्लस cot b/2 प्लस cot c/2. cot a/2 प्लस cot b/2 प्लस cot c/2 इक्वल्स त्याच तिघांचा प्रॉडक्ट आहे. cot a/2 cot b/2 आणि cot c/2 यांचं प्रॉडक्ट दाखवायचं. या तिघांची ऍडिशन आहे, तिकडे त्याच तिघांचा काय दाखवायचं आपल्याला, प्रॉडक्ट दाखवायचं. ऐका, मी हे का ठरवल्याचं कारण तुम्हाला आता समजेल. इथनं पुन्हा सुरुवात करायची सेम. तुम्ही माझ्यासारखं करायचं नाही. आता तुम्हाला परत एकदा लिहावं लागणार. हा सगळा प्रॉब्लेम की नाही a+b+c पासून हा मागचा प्रॉब्लेम इथपर्यंत सगळा प्रूव्ह करून घ्यायचा. इथपर्यंत सगळा प्रॉब्लेम प्रूव्ह करून घ्यायचा, म्हणजे या स्टेप पर्यंत यायचं. आता इथून पुढे कसं कंटिन्यू करायचं बघा. tan म्हणजे 1/cot असतात बघा. 1/cot a/2 इंटू 1/cot b/2 प्लस 1/cot b/2 इंटू 1/cot c/2 1/cot c/2 into 1/cot a/2 is equal to 1. आता यांचं जे मला कॉमन डिनॉमिनेटर करायचं आहे सेम, त्यासाठी तुम्हाला मी बाजूला एक सिंपल कन्सेप्ट दाखवतो, म्हणजे त्याच्यावरून लवकर कळेल तुम्हाला. लक्षात ठेवा 1 × 1 म्हणजे 1 आहे, वरती 1 असेल ना न्यूमरेटर मध्ये. हा पार्ट आधी सेपरेट बघा. समजा 1/AB प्लस 1/BC प्लस 1/CA किंवा AC अशी जर टर्म असेल तर यांचा कॉमन डिनॉमिनेटर ABC असं करायचं. कॉमन डिनॉमिनेटर काय करायचं, ABC. मग या टर्मला याच्याकडे बघायचं काय कमी पडले, C. म्हणजे थोडक्यात मला इंटू C इथे केलं की इंटू C होईल, म्हणजे ABC डिनॉमिनेटर झालं. आता यात BC म्हणजे A कमी पडलाय, इंटू A केलं की वरती प्लस A,
परत एबीसी डिनॉमिनेटर झालं, सी आणि ए इंटू बी केलं की हे एबीसी म्हणजे वरती हाच प्रकार इकडे करायचा. बघा सगळ्यांचा कॉमन डिनॉमिनेटर कॉट ए बाय 2 इंटू कॉट बी बाय 2 इंटू कॉट सी बाय 2 असा करायचा आपल्याला. मग हे चेक करा ह्याच्यात काय काय आहे. ए बाय 2 बी बाय 2 आहे, ए बाय 2 काय नाही आहे, सी बाय 2. मग ह्याला खालीवर आपण कॉट सी बाय 2 ने मल्टिप्लाय करू प्लस यात कोण नाही आहे सांगा, यात ए बाय 2 आहे, सी बाय 2 कोण नाही, ए बाय 2. कॉट ए बाय 2 ने वर खाली मल्टिप्लाय करू. यात ए बाय 2 आहे, सी बाय 2 आहे, बी बाय 2 नाही म्हणजे कॉट बी बाय 2 ने मल्टिप्लाय. आणि आरएचएस मध्ये इज इक्वल टू काय आहे सांगा तिकडे 1. आता हे डिनॉमिनेटर ट्रान्सफर आणि वरचा सिक्वेन्स आहे ना त्याला थोडासा अरेंज करणार आहे, व्यवस्थित मागे पुढे अरेंज करणार आहे. म्हणजे आधी कॉट ए बाय 2 प्लस कॉट बी बाय 2 आणि आता इक्वल्स हे डिनॉमिनेटर त्या 1 ला मल्टिप्लाय करून टाका. हे जे डिनॉमिनेटर आहे त्याला 1 ला मल्टिप्लाय करा इंटू 1 म्हणजे कॉट ए बाय 2 इंटू कॉट बी बाय 2 इंटू कॉट सी बाय 2. हा तुमचा प्रॉब्लेम होता. हे डायरेक्ट रिझल्ट ट्रू होतो. असं एलएचएस आरएचएस असं सोडवायचं नसतं. हे क्वेश्चन डायरेक्ट तुमचा रिझल्ट जो आहे तो ट्रू होतो. लक्षात आलं. त्यातला 8th क्वेश्चन बघूया. काय प्रूव्ह करायचं बघा. tan 2a plus tan 2b plus tan 2c equals tan 2a into tan 2b into tan 2c. या बाजूला tan मध्ये ऍडिशन आहे, त्या बाजूला tan मध्ये प्रोडक्ट आहे. ठीक आहे, हे तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे. पुन्हा सुरुवात तशीच. इन ट्रायंगल एबीसी ए प्लस बी प्लस सी इक्वल्स पाय. मी मगाशी असं म्हणलं होतं की ते शो दॅट मधले अँगल मगाशी की ए बाय 2 बी बाय 2 सी बाय 2 होते म्हणून डिवायडिंग बोथ साइड्स बाय आपण 2 केलं. इथे अँगल ट्वाइस आहे, ट्वाइस बी ट्वाइस सी आहे म्हणून मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय 2 करायचं. मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय 2 सगळ्याला 2 ने मल्टिप्लाय करा. ट्वाइस ए प्लस ट्वाइस बी प्लस ट्वाइस सी इक्वल्स ट्वाइस पाय. मतलब कोणताही एक अँगल तुम्हाला हवा तो आरएचएस मध्ये ट्रान्सफर करायचा जो पाहिजे तो. 2a प्लस 2b मी 2c ट्रान्सफर करणार आहे. दोन्हीकडे टॅन रेशो घ्या. tan of 2a plus 2b equals tan of 2 pi minus 2c. पुन्हा tan of अल्फा प्लस बीटाचा फॉर्म्युला मगाशी मी तो लिहूनही दाखवला होता. तुम्ही आता तुमच्या त्या लिस्ट मध्ये बघा. tan of अल्फा प्लस बीटा tan अल्फा प्लस tan बीटा अपॉन 1 माइनस tan अल्फा इंटू tan बीटा. हे झालं याचा फॉर्म्युला. tan ऑफ 2 पाय मायनस थीटा सेपरेट करूया आपण बरोबर. tan ऑफ 2 पाय मायनस थीटा हे 1 पाय 2 पाय मायनस थीटा. म्हणजे तुम्ही कुठल्या क्वाड्रंट मध्ये, 4th क्वाड्रंट मध्ये.
2 पाय हे 90चं इव्हन मल्टिपल असतं. मी तुम्हाला यापूर्वीही सांगितलंय, कुठलाही पाय असू दे, एनी पाय, 1 पाय, 2 पाय, 3 पाय, 4 पाय, 5 पाय, एनी पाय, हे π/2 चं कायम इव्हन मल्टिपल असतं. त्यामुळे टॅन रिमेन्स टॅन, समोरचा थिटा. चौथा क्वाड्रंट ऑल, साइन, टॅन, कॉस. इथं कॉस पॉझिटिव्ह म्हणजे टॅन निगेटिव्ह, येणारा आन्सर निगेटिव्ह. टॅन ऑफ 2 पाय मायनस थिटा म्हणजे मायनस टॅन थिटा, थिटा बाय सी. हे ब्रॅकेट ट्रान्सफर. टॅन 2a प्लस टॅन 2b मायनस टॅन 2c इंटू ब्रॅकेट 1 मायनस टॅन 2a इंटू टॅन 2b. ब्रॅकेट ओपन. टॅन 2a प्लस टॅन 2b इक्वल्स माइनस टॅन 2c माइनस माइनस प्लस हा प्रोडक्ट टॅन 2a टॅन 2b इंटू टॅन 2c. हे मायनस इंटू मायनस प्लस केलेलं आहे. बस लास्ट स्टेप मध्ये टॅन 2c ला LHS वर आहे. टॅन 2a प्लस टॅन 2b प्लस टॅन 2c RHS टॅन 2a इंटू टॅन 2b इंटू टॅन 2c. हा तुमचा रिझल्ट जो आपल्याला प्रूव्ह करायचा होता. हे इतके सोपे क्वेश्चन्स होते टॅन मध्ये, म्हणून मी तुम्हाला काय केलं होतं, याचा फक्त व्हिडिओ सेपरेट केला आणि 9th क्वेश्चनला शेवटचा जो क्वेश्चन आहे, 9th जो कॉस्ट मधला क्वेश्चन आहे, तो आपण ऑलरेडी मागे घेतलेला आहे. या प्रकारे प्रॉब्लेम्स पूर्ण करायचे लक्षात आलं. आणि इव्हन याचे सॉल्ड एक्झाम्पल जे दिसत आहेत तेही बघून घ्या, तुम्हाला स्वतःला ट्राय करता येईल. आता यापुढे मी याचा मिसलेनियस एक्सप्लेन करेन सगळ्याच्या सगळ्या, कारण ट्रिग्नोमेट्रीमध्ये असं होमवर्क वगैरे मी काही देणार नाही तुम्हाला, पण तुम्ही परत परत मात्र ते करायचं हे लक्षात ठेवा. आता नेक्स्ट पिरियडमध्ये आपण याचा मिसलेनियस चालू करू. ठीक आहे.